हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत? वेलकम टू न्यू व्लॉग गाईज. तर आजचा ब्लॉग आपण शिर्डीचं करणार आहोत. तर आपल्याला आज जायचं आहे साईबाबांचं दर्शन घ्यायला. आनंदही खूप होतोय. तर आता सकाळी 7 वाजलेले आहेत. पाहूया आता पुढे सर्व माहिती करून घेणार आहोत तिथे पोहोचून. तर लवकरात लवकर आपण जाऊया आता. तर चला तर गाईज. प्रयत्न होतात, प्रयत्न बिघडतात. शिर्डीला तेच जातात ज्यांना साईबाबा बोलवतात. सर्वप्रथम आम्ही श्री बालालेश्वर गणेशाचं दर्शन घेतलं व आमच्या मिनी बसमध्ये आम्ही प्रवास केला. जवळजवळ अर्ध्या तासातच आम्ही पेट्रोल पंपच्या इथे पोचलो. मग आम्ही आमच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं आणि पुढचा प्रवास चालू केला. खूप मजा आली. माझ्यासोबत एक छोटासा पोरगा होता. पेट्रोल पंपच्या बाजूलाच असा मस्त नजारा पाहायला मिळतो. खोपलीच्या पुढेच आपल्याला एक घाट चढायला मिळतो. मित्रांनो, इथं आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता केलं. नंतर आम्ही फायनली शिर्डीला पोचलो. फायनली पोचलो आम्ही शिर्डीला. पाहू शकता ते गाडी लावलेली आहे. ते जाऊ द्या दर्शनाला. तर गाई श्री साई प्रसादालयमध्ये आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसादालयाच्या समोरच आपल्याला असे पाण्याचे फवाऱ्याचे नजारे बघायला मिळतात. मित्रांनो, 5-6 मिनिटातच आम्हाला महाप्रसादाचा लाभ भेटलं. समोरच आमच्या साईबाबांचे लाईव्ह होते व आमच्या आसपासला महाप्रसाद घेण्यासाठी भरपूर प्रमाणात पब्लिक आलेली. मित्रांनो, जेवणामध्ये चण्याची आणि दुधाची भाजी होती. जेवण करून आम्ही बाहेर पडलो आणि दर्शनासाठी निघालो. थोड्याच वेळात मित्रांनो आम्ही साईबाबांच्या मंदिराच्या मेन गेटपाशी आलो. मित्रांनो, साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 साली या ठिकाणी समाधी घेतली होती, विजयादशमीच्या दिवशी. श्री साईबाबा वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला साईबाबांचे वस्तू, कफणी, चपला वगैरे पाहायला मिळतात. तो काय दर्शन झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे शूट शकलो नाही. तर तो काय ह्या साईडला सर्व प्रकारच्या साईबाबांच्या सामग्री ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आले वेळ घरी जायची. तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर मित्रांसोबत शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तब तक टेकली बाय बाय, टेक केअर.